नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील समाजसुधारक हा एक नवीन प्रश्नसंच घेऊन आपण आजच्यापासून सुरू करणार आहोत एक नवीन प्रश्नसंचाला. आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्यावर अतिशय महत्वाचे जे प्रश्न एमपीएससीच्या अंतर्गत विचारले जातात त्या प्रश्नांविषयीची माहिती आजपासून आपण घेणार आहोत. आपल्याला एक माहिती आहे की एमपीएससी मध्ये समाज सुधारकांवर मोठ्या प्रमाणामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो. तर समाज सुधारकाची एक नवीन सिरीज प्रश्नसंचाची आजपासून आपण सुरू करत आहोत. समाज सुधारकांच्या मध्ये जे महत्वपूर्ण आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा तुमच्या माहितीस्तव सांगतोय की आपण जे काही प्रश्न इथं तयार केलेले आहेत ते एमपीएससीला ज्या पद्धतीने समाज सुधारकांवर क्वेश्चन विचारते सेम त्याच पद्धतीचे प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण तयार केलेले आहेत. या सर्व प्रश्नांच्या विषयीची माहिती आणि याच्या सोबतच इतर जी डिटेल माहिती आहे ती तुम्हाला या प्रश्नसंचातून मिळून जाईल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि इथून पुढे प्रश्नसंच भाग 1 आज आपण घेतोय. दर एक दिवसाला आपण एक एक प्रश्नसंच समाज सुधारकांच्यावर आणणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आणि सगळ्यात पहिला प्रश्न आपण समाज सुधारकांच्या मध्ये घेतोय मित्रांनो. खालील कार्य ही कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहेत? एक आपला प्रश्न आहे, प्रश्न नीट वाचा. खालील कार्य कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहेत? असा कोणता समाज सुधारक आहे की ज्याने ही सर्व कार्य केलेली आहेत? तो समाज सुधारक आपल्याला ओळखायचा मित्रांनो. तर पहिलं त्याचं ऑप्शन आहे पहा, 1890 पासून यांनी औद्योगिक परिषद सुरुवात केली होती पहा. ठीक आहे, तर औद्योगिक परिषदेची सुरुवात यांनी केली होती. दुसरं आहे राष्ट्रीय सभेला नॅशनल काँग्रेस हे नाव यांनी सुचवलेलं आहे. तिसरं आहे यांनी डेक्कन सभेची 1896 मध्ये स्थापना केली होती. आणि चौथं आहे आपल्याकडे माहिती 1875 पासून पुण्यामध्ये यांनी वसंत व्याख्यानमाला सुरू केली होती. तर या 4 माहितीवरून तुम्हाला नेमके हे समाज सुधारक कोण आहेत ते ओळखायचे मित्रांनो. ऑप्शन आहेत आपल्याकडे दादोबा पांडुरंग तरखडकर, दुसरे आहेत गोपाळ कृष्ण गोखले, तिसरे आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि चौथे आहेत न्यायमूर्ती रानडे. तर हे बघा मित्रांनो, या प्रश्नाचं ऍक्युरेट उत्तर असेल न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे, तर हे माहिती आपल्याला की न्यायमूर्ती रानडे यांनीच औद्योगिक परिषदेला सुरुवात केली होती 1890 मध्ये. सर्वात महत्वपूर्ण म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे नॅशनल काँग्रेसमध्ये पूर्णतः नॅशनल काँग्रेसचे सदस्य जरी नसले असले तरी ते आपण एक लक्षात घ्या, फाउंडर मेंबर तर होतेच होते, पण ते नॅशनल काँग्रेसच्या पडद्या मागून काँग्रेस चालवण्याचं काम न्यायमूर्ती रानडेने केलं होतं. आणि न्यायमूर्ती रानडेनेच राष्ट्रीय सभेला नॅशनल काँग्रेस हे जे नाव आहे ते न्यायमूर्ती रानडे यांनीच दिलं होतं. तर या सगळ्या माहितीवरून आणि 1875 मध्ये पुण्यामध्ये यांनी वसंत व्याख्यानमाला सुरू केली होती. या व्याख्यानमालेचा उद्देश होता मित्रांनो की जे काही चांगले चांगले विचारवंत आहेत त्यांना आणणे आणि पुरोगामी विचार जनतेच्या पुढे मांडण्यासाठी त्यांना परावृत्त करणे हे काम वसंत व्याख्यानमालेच्या अंतर्गत चालायचं. तर हे सगळेच्या सगळे जे काम आहेत ते सर्वच्या सर्व न्यायमूर्ती रानडे यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे याचं ऍक्युरेट उत्तर असेल न्यायमूर्ती रानडे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. दुसरा आपल्याकडे प्रश्न आहे पहा, पुढील विधानांचा विचार करा. 2 विधानं दिलेली आहेत, विधान अ आणि विधान ब. नेमकं बघू ही विधानं काय आहेत ते. गोपाळ गणेश आगरकरांनी 1883 मध्ये हॅमलेट या शेक्सपियरच्या नाटकाचे विकार विलसित असे मराठीत भाषांतर केले आहे. दुसरं जे ऑप्शन आहे आपल्याकडे बी ते होतं पशुहत्येला विरोध म्हणून आगरकरांनी केसरी वर्तमानपत्रामध्ये धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ हा लेख लिहिला होता. आता थोडं डीपली आहे बा माहिती, तर यासाठी तुम्हाला एमपीएससीच्या अंतर्गत अतिशय डीपली अभ्यास करावा लागेल. नेमकं या 2 ऑप्शनच्या मध्ये आपल्याला हे सांगायचंय की ऑप्शन बघा आपले अ व ब दोन्ही बरोबर, अ व ब दोन्ही चूक, अ बरोबर ब चूक आणि अ चूक ब बरोबर. तर या 2 ऑप्शन मध्ये तुम्ही नीट बघा, विचार करा मित्रांनो. हे सगळ्यांना जवळपास माहिती आहे की गोपाळ गणेश आगरकरांनी हॅमलेट या शेक्सपियरच्या नाटकाचे विकार विलसित असे मराठीत भाषांतर केले, हे माहिती आहे मित्रांनो. पण इथं मेन प्रॉब्लेम येतो आपल्याला 1883 मध्ये हे केलंय का? ठीक आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे. तर पण याचं उत्तर मी तुम्हाला सांगेल हो. तर 1883 मध्ये हॅमलेट या शेक्सपियरच्या नाटकाचं विकार विलसित असं मराठी भाषांतर गोपाळ गणेश आगरकरांनी केलं होतं मित्रांनो. त्यामुळे जे पहिलं ऑप्शन आहे ते आपलं योग्य आहे आणि हे भाषांतर 1883 मध्येच करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर पहिलं ऑप्शन ओके आहे. दुसरं ऑप्शन बघा, पशुहत्येला विरोध म्हणून आगरकरांनी केसरी वर्तमानपत्रामध्ये धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ अशा पद्धतीनं लेख लिहिला होता का? तर या थोडीशी डीप माहिती असली पाहिजे मित्रांनो. हे आणखी एक लक्षात घ्या. हो, पशुहत्येला विरोध म्हणून गोपाळ गणेश आगरकरांनी धर्माचा सुकाळ व बकऱ्याचा काळ हा लेख लिहिला होता, हे बरोबर आहे. परंतु मित्रांनो हे लक्षात असू द्या, हा लेख त्यांनी केसरी वर्तमानपत्रामध्ये न लिहिता तो सुधारक नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लिहिला होता. आपल्याला माहितीये की 1888 मध्ये जेव्हा
लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले. हे वैचारिक मतभेदाचं कारण आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा या दोन मुद्द्यांवरून या दोघांमध्ये, या दोन समाजसुधारकांच्या मध्ये वैचारिक मतभेद झाले आणि त्यातूनच हे एकमेकापासून वेगळे झाले आणि केसरी या वर्तमानपत्राचा राजीनामा देऊन गोपाळ गणेश आगरकरांनी 1888 मध्ये सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं मित्रांनो. आणि याच वर्तमानपत्रामध्ये त्यांनी धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ हा लेख लिहिला होता. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यातलं केसरी हे ऑप्शन नाहीये, हे सुधारक या वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. त्यामुळे हे दुसरं जे ऑप्शन आहे मित्रांनो ते चुकीचं आहे. त्यामुळं आपलं जे ऑप्शन, आपलं जे उत्तर येईल ते आहे अ बरोबर ब चूक. 3 क्रमांकाचं उत्तर आपलं इथं योग्य असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्यक्ती स्टुडंट लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटीच्या स्थापनेत सहभागी होते? प्रश्न नीट समजून घ्या. स्टुडंट लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटीच्या स्थापनेत कोण कोण होते खालीलपैकी हे आपल्याला सांगायचे. तर नाना शंकर शेठ होते का? तर हो, डेफिनेटली होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टुडंट लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटीची स्थापना 1848 मध्ये करण्यात आली होती. 1848 मध्ये ही संस्था स्थापन केली होती आणि या संस्थेचा मूळ उद्देश होता मित्रांनो की जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक आणि महत्वपूर्ण म्हणजे वैज्ञानिक अशा दोन्हीही दृष्टिकोन निर्माण झाले पाहिजेत. साहित्यिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली होती. आणि या संस्थेच्या निर्मितीमध्ये एकूण कोण कोण होतं? नाना जगन्नाथ शंकर शेठ होतेच, यांनी सगळ्यात मोठा पुढाकार घेतला होता. डॉक्टर भाऊदाजी लाड होते का? तर हे पण होते. तिसरे दादाबाई नौरोजी होते का? हो, तर दादाबाई नौरोजी सुद्धा याच्यामध्ये होते. चौथे विश्वनाथ मंडलिक होते का? तर हो मित्रांनो, या संस्थेच्या स्थापनेमध्ये विश्वनाथ मंडलिक सुद्धा होते. मग बाळशास्त्री जांभेकर होते का? तर नाही, बाळशास्त्री जांभेकर स्टुडंट लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये सहभागी नव्हते. तर त्यामुळं आपलं इथं जे ऑप्शन येईल मित्रांनो, कोण कोण आहे? अ ब क ड. तर पहिलंच ऑप्शन इथं आपलं बरोबर आहे. हे 4 व्यक्ती आहेत, नाना जगन्नाथ शंकर शेठ, भाऊदाजी लाड, दादाबाई नौरोजी आणि विश्वनाथ मंडलिक. या 4 जणांनी मिळून स्टुडंट लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटीची स्थापना केली होती. ठीक आहे, तर याचा आपलं ऑप्शन असेल पहिल्या क्रमांकाचं उत्तर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आणि प्रश्न बघा, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या दर्पण वृत्तपत्रासंबंधी अचूक विधान ओळखायचंय. तर दर्पण हे वृत्तपत्र आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं आणि हे पहिलं वृत्तपत्र होतं मराठी भाषेतलं. तर याच दर्पण वृत्तपत्रासंबंधी सगळ्यात अचूक विधानं खालीलपैकी कोणकोणती आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात पहिले बघून घ्या, पहिलं विधान आहे आपलं की दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 मध्ये निघाला. तर हो मित्रांनो, दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 मध्ये निघाला, हे अॅक्युरेट आहे. दुसरं आहे, दर्पण हे सुरुवातीला 4 महिने पाक्षिक होतं. हे लक्षात घ्या, सुरुवातीला 4 महिने पाक्षिक आणि नंतर ते साप्ताहिक बनलं. तर असं घडलंय का दर्पणच्या बाबतीत? तर हो, सुरुवातीला दर्पण हे पाक्षिक होतं आणि नंतर ते साप्ताहिक बनलं, हेही बरोबर आहे. तिसरं आहे दर्पण हे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून निघत असे. हे बघा, आपल्याला वाटतं की दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे, म्हणजे याचा अर्थ ते इंग्रजी भाषेमधून नसायला पाहिजे. तर असं नाहीये मित्रांनो. तर दर्पण हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून निघायचं. दर्पण या वृत्तपत्राचा अर्धा भाग हा मराठी भाषेत असायचा आणि त्याचा उरलेला जो अर्धा पान आहे ते इंग्रजी भाषेमधून त्या माहिती तुम्हाला ट्रान्सलेट केलेली असायची. ठीक आहे, ते गोष्ट लक्षात ठेवा. दर्पणचं मराठीचं जे काही लिखाण आहे ते भाऊ महाजन करायचे. हे लक्षात घ्या की दर्पणचं जे मराठी भाषेतलं लिखाण आहे ते भाऊ महाजन करायचे. ऍक्च्युअली हे वृत्तपत्र कोणी सुरू केलंय? बाळशास्त्री जांभेकरांनी. पण हे वृत्तपत्रामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून माहिती असायची. तर मराठी विषयीची माहिती ही भाऊ महाजन लिहित असत, तर इंग्रजी भाषेची जी काही दर्पण मधली माहिती आहे ती बाळशास्त्री जांभेकर लिहित असत. आणि अशा पद्धतीने हे वृत्तपत्र दोन्ही भाषेतून निघत असे. परंतु मराठीत या अगोदर कुठलंही वृत्तपत्र नव्हतं, म्हणून हेच दर्पण आपलं पहिलं मराठी भाषेतलं वृत्तपत्र आपण मानतो. तर तिसरं ऑप्शन सुद्धा एकदम बरोबर आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही. चौथा ऑप्शन बघा, 20 जून 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक निघाला होता. हे बरोबर आहे का? तर हो मित्रांनो, हे बरोबर आहे. 20 जून 1840 ला दर्पणचा शेवटचा अंक निघाला होता. यानंतर दर्पण हे वृत्तपत्र बंद पडलं आणि नंतर बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणच्या नंतर आपल्याला जवळपास सगळ्यांना माहिती आहे की दिग्दर्शन नावाचं वृत्तपत्र हे सुरू केलेलं होतं. तर यापैकी 4ही ऑप्शन एकदम बरोबर आहेत, कुठलंही ऑप्शन चुकीचं नाहीये. म्हणून आपलं जे काही उत्तर असेल ते असेल वरीलपैकी सर्व.
ठीक आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जे काही प्रश्न काढलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला अनेक माहिती डिटेलमध्ये मिळतीये. ह्या सगळ्या माहिती म्हणजे तुम्ही सिंगल वन लाईनर क्वेश्चन काढत असाल तर खूप क्वेश्चन तयार होतील इथं, कारण एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 4-4, 5-5 उपप्रश्न तयार झाल्याची दिसून येत आहेत. त्यामुळे तुम्ही अतिशय डिटेलमध्ये ही माहिती लक्षात ठेवली पाहिजे आणि लिहिली पाहिजे. अतिशय महत्वाचे आहेत परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हनी, हे अतिशय महत्वाची माहिती आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपला पुढचा प्रश्न आहे, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्यावर टीका करताना लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणता लेख लिहिला? अतिशय डिटेलमध्ये माहिती आहे पहा मित्रांनो. तर आपल्याला हे लक्षात घ्या की मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणजे कोणता आहे? तर 1919चा कायदा आहे पहा. 1919च्या कायद्याला आपण मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड म्हणतो. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. 1909 मध्ये जो कायदा आला होता त्याचं नाव काय होतं? तो होता मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. ठीक आहे, तर मोर्ले मिंटो जो कायदा होता तो होता 1909चा, आणि 1919चा जो कायदा आहे तो कोणता आहे? तर तो आहे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड ऍक्ट किंवा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा आहे पहा. याच्यापैकी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हा जो मॉन्टेस्क्यू होता हा भारत मंत्री होता, म्हणजे इंडियन मिनिस्टर होता. तर चेम्सफोर्ड जो होता तो होता त्यावेळेसचा भारताचा व्हॉइसरॉय. तर अशा पद्धतीने या दोघांनी मिळून हा कायदा तयार केल्याच्यामुळे या कायद्याला मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड ऍक्ट म्हणतात. परंतु या कायद्यावर भारतामध्ये अनेक लोकांनी टीका केली होती. स्वतः काँग्रेसने टीका केली होती. एवढंच नव्हे तर महात्मा गांधींनी सुद्धा या कायद्यावर टीका केलेली होती, कारण नुकतेच महात्मा गांधी भारतामध्ये आले होते 1915ला, आणि त्याच्यानंतर काँग्रेस आपल्या हातामध्ये घेण्याचे त्यांचे जवळपास प्रयत्न चालू असतानाच हा कायदा आला होता. तर या कायद्यावर महात्मा गांधींनी सुद्धा टीका केलेली आहे मित्रांनो. तर लक्षात असू द्या. पण मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड ऍक्ट मध्ये लोकमान्य टिळकांनी कोणता लेख लिहिला या कायद्याच्या विरोधामध्ये टीका करताना? कोळसा उगाळला तरी काळाच हा लेख लिहिला का? उजाळले पण सूर्य कोठे आहे. तिसरा आहे राजसत्तेची उत्पत्ती व अभिवृद्धी, आणि चौथा आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तर याचं अॅक्युरेट उत्तर आहे मित्रांनो, उजाळले पण सूर्य कुठे आहे. तर हा जो काही लेख आहे तो लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रामध्ये लिहिला होता. मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्यावर टीका करत असताना हा लेख त्यांनी लिहिलेला आहे पहा. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोळसा उगाळला तर काळाच हा जो काही लेख त्यांनी लिहिला होता, तर लक्षात असू द्या हा लेख त्यांनी एका महत्वपूर्ण गोष्टीसाठी लिहिलेला आहे मित्रांनो. हा लेख कशासाठी लिहिला होता त्यांनी? तर हा जो लेख त्यांनी लिहिला होता, एक तुम्हाला माहिती असेल की प्रेस ऍक्ट आला होता. प्रेस ऍक्ट कधीचा आहे हो? तर प्रेस ऍक्ट 1917चा आहे. तसं तर अनेक प्रेस ऍक्ट आहेत, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट वगैरे, ते अगोदरचे तर भरपूर आहेत. पण नंतर जर तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्या सुरू झाल्याच्या नंतरचा जर प्रेस ऍक्ट कधी आला असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो प्रेस ऍक्ट आलेला आहे इसवी सन 1917 मध्ये. तर 1917 मध्ये जो प्रेस ऍक्ट आला होता, तर या प्रेस ऍक्टच्या विरोधामध्ये लोकमान्य टिळकांनी कोळसा उगाळला तर काळाच हा लेख लिहिला होता. प्रेस ऍक्टचा विरोध म्हणून हा लेख लिहिलेला आहे लोकमान्य टिळकांनी. ठीक आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, उजाळले तर सूर्य कुठे हा लेख कशासाठी लिहिला होता? तर 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड ऍक्टवर तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो ऍक्ट आहे तर त्या ऍक्टला विरोध म्हणून लोकमान्य टिळकांनी उजाळले पण सूर्य कोठे आहे हा लेख लिहिला होता. तिसरा लेख आहे राजसत्तेची उत्पत्ती व अभिवृद्धी. हा लेख कशा संदर्भात लिहिला होता? तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हा लेख रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये लिहिला होता. रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, तर या विरोधामध्ये हा लेख त्यांनी लिहिला होता पहा. तर याला विरोध म्हणून लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये राजसत्तेची उत्पत्ती आणि अभिवृद्धी असा लेख लिहिला होता. आणि सगळ्यात शेवटी लक्षात ठेवा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हा लेख सुद्धा त्यांनी केसरीमध्येच लिहिला होता. आणि हा लेख त्यांनी संमती बिल विधेयकाला विरोध म्हणून केला होता. तर तुम्ही म्हणाल संमती बिल विधेयक कधीच आहे? तर ऍक्च्युअली 1891 हे आहे. आणि संमती बिल विधेयकाच्या अंतर्गत तत्कालीन काळात सोप्या भाषेत आपण म्हणू बालविवाहाच्या मध्ये मुलाचं आणि मुलीचं जे लग्नाचं वय हे निश्चित करण्यात आलं होतं, 14 आणि 12 वर्ष असं. ठीक आहे. तर या संमती बिल विधेयकाला विरोध केला होता लोकमान्य टिळकांनी. तर लक्षात ठेवा, तुम्हाला लोकमान्य टिळक समाज सुधारक आहे पण त्यांनी विरोध केला होता का? हो. तर संमती बिल विधेयकाला लोकमान्य टिळकांनी विरोध केला होता. याच्या पाठीमागे त्यावेळेसची राजकीय लोकमान्य टिळकांची पार्श्वभूमी होती आणि त्यासाठी त्यांनी हा विरोध केला होता. पण आता लक्षात ठेवा, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्यावर टीका करत असताना लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणता लेख लिहिलेला आहे? तर उजाळले पण सूर्य कोठे आहे हा लेख त्यांनी लिहिलाय पहा. ठीक आहे. तर लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शन आहे, पुढचा आपला प्रश्न आहे ते बघून घेऊ. इथं पण 2 विधानं दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला.
पहिलं विधान आहे. विधान दुसरं आहे ब विधान पहा. महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. एकदम सोपे आहेत पहा हे दोन्ही विधान मित्रांनो, आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याचं उत्तर येत असेल. तर हे लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला का? तर हो. तर हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता इसवी सन 1957 मध्ये पहा. ठीक आहे. आणि महात्मा फुले यांचा जो ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता का? तर हो. तर हा ग्रंथ 1891 मध्ये पब्लिश केला होता. महात्मा फुले यांचे जे दक्षिणजी होते त्यांनी हा लेख यशवंत, तर यशवंत यांनी हा ग्रंथ काय केलेला आहे महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केलेला आहे. तर ही दोन्हीही जे ऑप्शन आहेत ते एकदम बरोबर आहेत, याबद्दल काही अवघड नाहीये. अ आणि ब हे दोन्ही योग्य असं म्हणता येईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपला पुढचा प्रश्न आहे न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये कोणकोणत्या व्यक्ती सहभागी होत्या पहा. सोपा प्रश्न आहे. ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय त्यांना हा प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत आलेलं असेल. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणकोणत्या व्यक्तींनी सहभागी होत्या? लोकमान्य टिळक आहेत, विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत, राघव भांडारकर आहेत. तर आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना इसवी सन 1880च्या दरम्यान करण्यात आली होती पुण्यामध्ये. आणि या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये लोकमान्य टिळक होते पहा, सोबत विष्णूशास्त्री चिपळूणकर पण होते आणि गोपाळ गणेश आगरकर होते. राघव भांडारकर या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये सहभागी नव्हते. त्यामुळं अ, ब आणि क हे 3 ऑप्शन बरोबर आहेत आणि म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची काय झालेली होती? स्थापना झाली होती आणि त्यामध्ये या तिघांचा सहभाग आपल्याला आढळून येतो, दिसून येतो. आणि याच तिघांचा सहभाग पुढे चालून मित्रांनो तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण आढळून येईल बरं का. फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेमध्ये याच तिघांचा सहभाग आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न जाऊ आपण पुढे बघू. गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या हयातीत कोणकोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? तर गोपाळ गणेश आगरकर एमपीएससी हो का आजकाल असे प्रश्न खूप जास्त विचारत चालली आहे की वैचारिक जास्त प्रश्न तुम्हाला एमपीएससीच्या अंतर्गत येताना आढळून येत आहेत. तर गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या हयातीमध्ये म्हणजे जिवंत असताना कोणकोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? तर बघा, राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला का? नाही हो. उलट तर गोपाळ गणेश आगरकर म्हणायचे की राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळालं तरी चालेल, पण सामाजिक स्वातंत्र्य किंवा सामाजिक सुधारणा लवकर झाल्या पाहिजेत. म्हणजे राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला नाहीये. आर्थिक स्वातंत्र्यासाठी केलाय का? बिलकुल नाही. उलट त्यांना एक चांगली नोकरी मिळत असताना सुद्धा त्यांनी समाजसेवा पकडली. तरी त्यामुळे हे उत्तर तुमचं होऊ शकत नाही. तिसरं आहे बुद्धिप्रामाण्यवाद. हे बघा, गोपाळ गणेश आगरकर आढळतातच बुद्धिप्रामाण्यवादासाठी. तर त्यामुळं बुद्धिप्रामाण्यवाद हा त्यांचा आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आढळतो. आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे का? हो. तर गोपाळ गणेश आगरकरांनी व्यक्ती स्वातंत्र्यासाठी सुद्धा संघर्ष केलेला आहे. परिणामी आपलं जे क आणि ड ही 2 ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 क व ड म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य. चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथं नीट लक्षात देऊन तुम्ही एकदा या प्रश्नाकडे बघा मित्रांनो. इथं तुम्हाला संपादक दिलेली आहेत आणि त्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव दिलेलं आहे. तर तुम्हाला हे सांगायचंय की कोणत्या संपादकाने कोणतं वृत्तपत्र हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे वडील. ठीक आहे. दुसरे लोकहितवादी आहेत, तिसरे गोपाळकृष्ण गोखले आहेत आणि चौथे आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर बघू आपण कोणत्या. आणि इकडे वृत्तपत्राच्या मध्ये काव्य इतिहास, हितवाद, हितेच्छू, ज्ञानप्रकाश. तर आपल्याला योग्य जोड्या मॅच करायच्यात पहा. हे बघा, तुमच्यापैकी जवळपास बऱ्याच लोकांना बाकी काही माहिती असेल नसेल, पण गोपाळकृष्ण गोखले यांनी हितवाद हे वृत्तपत्र चालू केलं होतं. हे जवळपास आपल्याला माहिती असतं पहा मित्रांनो. ठीक आहे. तर त्यामुळे 3चं ब येईल. आता 3चं ब असणाऱ्यामध्ये कोणकोणते आहेत? हे बघा, इथं 2 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला 3चं ब असणाऱ्यामध्ये. ठीक आहे. तर इथं 2 ऑप्शन दिसायले तो काय? याचा अर्थ तुमचं उत्तर हे कशामध्ये असलं पाहिजे? 2 किंवा 3 पैकीच एक असलं पाहिजे पहा. बरेच प्रश्न तुम्ही असे पण इथं सॉल्व्ह करू शकता पहा. तर पहिलं ऑप्शन तर होऊच शकत नाही, कारण गोपाळकृष्ण गोखलेंनी हितवाद हा वृत्तपत्र चालू केलं होतं. परिणाम तर तुम्हाला ब आणि 1 आणि 4 ही जी 2 ऑप्शन आहे तिथून कटली. म्हणजे आपलं उत्तर आता 2 किंवा 3 मध्ये असलं पाहिजे. याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा पहा की याच्यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर हे बऱ्याचदा ज्ञानप्रकाश आपल्याला आढळून येतं काही ठिकाणी आणि ज्ञानप्रकाश मधून लिखाण केलेलं आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा की विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ज्ञानप्रकाश सुरू न करता हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलं होतं. परिणामतः 1चं जे काही ऑप्शन असेल ते ड असेल. तर बघा, 1चं ड असणारं हे फक्त सेकंड आहे. तुम्ही म्हणाल बघा इथं रिझन काय आहे? तर आपलं 3चं ब आणि 1चं ड असे ऑप्शन असणारा फक्त एकच पर्याय आणि तो म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा. म्हणून आपलं उत्तर इथं 2 येतं. मग याचाच अर्थ लोकहितवादींनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे?
तर लोकहितवादींनी 2चं क म्हणजे हितेच्छू हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. आणि मग उरले आपले विष्णूशास्त्री चिपळूणकर, त्यांनी काव्येतिहास हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे पा. ठीक आहे, तर लक्षात ठेवा आपलं जे उत्तर असेल ते आहे पर्याय क्रमांक 2 पा. चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालील विधानावरून समाजसुधारक ओळखा. हे बघा, आणखी एक तुम्हाला काही त्या समाजसुधारकाविषयीची माहिती दिलेली आहे. नेमकं आपल्याला तो समाजसुधारक कोणता आहे ते ओळखायचंय पा. पहिला ऑप्शन आहे लोकसेवा आयोगाचे ते सदस्य होते. ठीक आहे, यांनी कर्जनची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे. तिसरं बॉम्बे काउन्सिलचे 1899 ते 901 दरम्यान सदस्य होते. आणि चौथं 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचे त्यांनी स्वागत केले. तर असा कोणता समाज सुधारक आहे? हे बघा, यापैकी तुम्हाला बऱ्याचदा ऑप्शन वरून उत्तर काढता येतात पा. ठीक आहे, ते एक लक्षात घ्या पा की 1912 ते 15 या काळात लोकसेवा आयोगाचे सदस्य होते. हे बघा, 1912 ते 15 पर्यंत गोपाळकृष्ण गोखले नव्हतेच की. ठीक आहे ना, तर गोपाळकृष्ण गोखले तुम्हाला या काळात गोपाळकृष्ण गोखले म्हणतोय, न्यायमूर्ती रानडे नव्हतेच ना. म्हणजे याचा अर्थ न्यायमूर्ती रानडे नाहीच आहे त्याचं उत्तर सोप्या भाषेमध्ये, नाही का नाही. तर न्यायमूर्ती रानडे तुम्हाला या काळापर्यंत आढळून येत नाहीत. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो की एक तर ऑप्शन तुमचं कटलेलं आहे. मग आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, यांनी कर्जनची तुलना औरंगजेबाशी केली, हा जो मुद्दा आहे तो अनेक पुस्तकामध्ये तुम्हाला आढळून येतो पा. आणि लक्षात घ्या की कर्जनची तुलना औरंगजेबाशी करण्याचं काम गोपाळकृष्ण गोखले यांनी केलं होतं. आणि दुसरे एक लक्षात घ्या की 1899 ते 1901 दरम्यान ते बॉम्बे काउन्सिलचे सदस्य होते, बरोबर आहे. आणि 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचे यांनी स्वागत केलं. हो, तर 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचे यांनी स्वागत केलं. यांना वाटत होतं की काहीच न मिळण्यापेक्षा जे मिळालं त्यात आपण समाधानी राहावं. परिणामतः गोपाळकृष्ण गोखले यांनी 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचं स्वागत केलंय. म्हणून चारही जी काही विधानं आहेत ते गोपाळकृष्ण गोखलेंशी निगडीत आहेत. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे बघा. हे बघा, इथं मित्रांनो लक्षात घ्या, इथं काही पंडित रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था दिलेल्या आहेत आणि त्या संस्थेचे उद्देश दिलेले आहेत. नेमकं आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की या संस्थांचे उद्देश कोणकोणते होते याविषयीची माहिती. हे बघा, संस्था आहेत प्रीती सदन, सदानंद सदन, बातमी सदन, कृपा सदन. तो उद्देश बघा, प्रीती सदन कशासाठी स्थापन केलं गेलं होतं तर लक्षात घ्या, प्रीती सदन हे अपंग स्त्रियांकरता स्थापन केलं होतं पा, अपंग स्त्रियांकरता. ठीक आहे, दुसरं सदानंद सदन कशासाठी स्थापन केलेलं आहे तर सदानंद सदन हे अनाथ मुलांच्या संगोपनासाठी स्थापन केलं होतं. बातमी सदन अंध मुली आणि स्त्रियांकरता. आणि कृपा सदन लैंगिक शोषणास बळी पडलेल्या स्त्रियांकरता स्थापन करण्यात आलं होतं. म्हणजे इथं ऑप्शन ऍज इट इज आहेत, एकमेकाच्या समोरची उत्तरच ही तुमच्या समोर आढळून येतात. 1चं अ असेल, 2चं ब असेल, 3चं क असेल, 4चं ड असेल आणि असं ऑप्शन तुम्हाला इथं दिसतं मित्रांनो का 1 नंबरचं. तर इथं आपला जो काही ऑप्शन उत्तर असेल ते आहे 1 नंबर. हे बघा, इथं एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे पॉइंट्स मिळतात. तर त्यामुळे या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि हे प्रश्न तुम्ही टिकआउट करून घेऊ शकता तुमच्या अदर एक्झामसाठी सुद्धा. नेक्स्ट पुढच्याकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेमध्ये कोणता ग्रंथ आढळत नाही म्हटलं मित्रांनो. कोणता असा ग्रंथ आहे की जो आढळत नाही? ठीक आहे, तर असा ग्रंथ लक्षात ठेवा, पंडिता रमाबाईंनी जी काही ग्रंथसंपदा लिहिलेली आहे तर त्या ग्रंथसंपदेमध्ये कोणता ग्रंथ आढळत नाही? स्त्री धर्मनीती, उच्चवर्णीय हिंदू स्त्री, तिसरं द टेस्टिमनी आणि माझ्या आयुष्यातील काही आठवणी. असे 4 ग्रंथ दिलेत. बघा, पंडिता रमाबाईंनी ऑलरेडी मित्रांनो स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिला, हे जवळपास सगळ्यालाच माहिती आहे. आणि याच ग्रंथ विकल्याच्या नंतर जो पैसा आला त्या पैशातूनच त्यांनी इंग्लंडचा दौरा केला होता पा. दुसरं आहे उच्चवर्णीय हिंदू स्त्री, ज्याला हाय कास्ट हिंदू वुमन असं नाव दिलं आहे इंग्रजीतनं. तर हा ग्रंथ ऑलरेडी त्यांनी लिहिला होता. ठीक आहे, द टेस्टिमनी हे बघा त्यांचं ऑलरेडी आत्मचरित्र आहे इंग्रजी भाषेतलं. ठीक आहे, तर पंडिता रमाबाईंचं हे ऑलरेडी आत्मचरित्र आहे त्यामुळे हे त्यांनीच लिहिलेलं आहे. माझ्या आयुष्यातील काही आठवणी हा पंडिता रमाबाईंनी लिहिलेलं नसून हे पुस्तक रमाबाई रानडे यांनी लिहिलेलं आहे पहा. ठीक आहे, तर रमाबाई रानडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि रमाबाई रानडेंच्या बाबतीत मित्रांनो माहिती आहे तुम्हाला, या न्यायमूर्ती रानडेंच्या सौभाग्यवती होत्या, पत्नी होत्या. तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, माझ्या आयुष्यातील काही आठवणी. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे बघा. खालीलपैकी कोणत्या महिला समाज सुधारकांना ब्रिटिश सरकारने कैसरीय हिंद किताब दिलाय? बघा, कोणकोणत्या समाज सुधारकांना कैसरीय हिंद ब्रिटिश सरकारने दिलाय? तर यापैकी हे बघा, ऑप्शन बघल्यानंतर तुम्हाला तर एक कळालं असेल की पंडिता रमाबाईंनी दिलाय. डेफिनेटली हे तर सगळ्यांना जवळपास माहिती आहे, पण पंडिता रमाबाईंना कैसरीय हिंद पदवी ब्रिटिशांनी दिलेली आहे. ओके, दुसरं एक ऑप्शन कोणता आहे? डॉक्टर रखमाबाई राऊत यांना पण दिलेलं आहे.
तर अ आणि क तुम्हाला क्लिअर येतं, पण यासोबत आणखी कोणाला दिलेलं आहे का? जनाक्का शिंदेना दिलेला आहे का मित्रांनो? तर बिलकुल नाही, जनाक्का शिंदे नाहीये. रमाबाई रानडेंना दिलाय का? तर हो, रमाबाई रानडेंना सुद्धा कैसरे हिंद पदवी ब्रिटिशांनी दिली होती. त्यामुळं आपलं ऑप्शन असेल अ, ब आणि क. तर पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे पहा. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांच्या स्थापनेचे वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवायच्यात पहा आपल्याला. ठीक आहे, तर महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ज्या काही संस्था स्थापन केल्या आणि त्यांच्या स्थापनेचं वर्ष, हे बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असेल की त्यांनी सगळ्यात पहिली संस्था स्थापन केली होती अनाथ बालिकाश्रम. ठीक आहे, तर महर्षी धोंडो केशव कर्वेंची पहिली जी संस्था आपल्याला आढळून येते, या 4 मध्ये जर तुम्ही नीट बघितलं असेल तर त्यांची जी पहिली संस्था तुम्हाला आढळून येते ती आहे पहा मित्रांनो विधवा विवाहोत्तेजक मंडळ. तर विधवा विवाहोत्तेजक मंडळ ही त्यांनी स्थापन केलेली पहिली संस्था आहे. ती कधी स्थापन केली होती? 1893 मध्ये केली होती. ठीक आहे, दुसरी त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे अनाथ बालिकाश्रम. अनाथ बालिकाश्रमची स्थापना कधीची आहे? तर हे लक्षात घ्या, अनाथ बालिकाश्रमची स्थापना 1896 ची आहे. दुसरी आहे ही महिला विद्यालय. कधी स्थापन केलं होतं त्यांनी? तर महिला विद्यालय महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यालय कधी स्थापन केलेलं आहे? तर महिला विद्यालयाची स्थापना इसवी सन 1907 ची आहे पहा. आणि निष्काम कर्ममठ हा 1910 चा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही पाहाल तर हे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या जोड्या तुम्हाला मॅच करता आल्या पाहिजेत. तर बघा, पहिल्याचं आहे ब, दुसऱ्याचं आहे क. ब आणि क इथं बघा ऑलरेडी हे फक्त 2च ऑप्शन तुम्हाला दिसतात, ब क. आणि तिसऱ्याचं अ म्हणजे कोण आहे? 1893 आहे, बरोबर आहे. आणि चौथ्याचं ड म्हणजे निष्काम कर्ममठ. तर याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. या पद्धतीने त्यांनी संस्था स्थापन केलेल्या होत्या. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा राजर्षी शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केलेला आहे? ठीक आहे, तर बघा, राजर्षी शाहू महाराजांना अनेकांनी वेगवेगळे राजांचा राजा वगैरे अशा अनेक पदव्या दिलेल्या आहेत, पण अनेकांनी त्यांचा गौरव केलेला आहे. पण सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा गौरव राजर्षी शाहू महाराजांचा महर्षी वीरा शिंदे यांनी केलेला आहे पहा मित्रांनो. तर त्यामुळे आपलं जे उत्तर असेल ते 3 क्रमांकाचं उत्तर असेल पहा. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील घटनांचा कालानुक्रमाने क्रम ओळखा. ठीक आहे, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या तर त्या घटनांचा कालानुक्रमे आपल्याला क्रम ओळखायचा आहे पहा. ठीक आहे, तर पहिले काय घडलं, दुसरं काय घडलं, असं लक्षात घ्या. हे बघा, इथं ऑप्शन आहेत काळाराम मंदिर सत्याग्रह, दुसरा आहे पुणे करार, तिसरा आहे समाज समता संघाची स्थापना आणि चौथा आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. हे बघा, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये या 4 पैकी तुम्ही पाहिलात तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय दिसून येतं? तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला आढळून येतं पहा समाज समता संघाची स्थापना दिसते. आता समाज समता संघ कधी स्थापन करण्यात आला होतं? तर समाज समता संघ 1925 मध्ये बाबासाहेबांनी स्थापन केला होता पहा. ठीक आहे, तर हे पहिल्यांदा तुम्हाला 1925 मध्ये समाज समता संघ दिसेल. काळाराम मंदिर सत्याग्रह कधीचा आहे? तर तो 1930 चा म्हणजे 1930 चा आहे. पुणे करार आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे, बापू सोबत झाला होता हा करार, बापूजी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या मध्ये. तर 1932 चा हा करार आहे. आणि स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधीची आहे? तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना इसवी सन 1936 ची आहे. तर तुम्ही 4 ऑप्शन आता ओळखू शकता पहा. सगळ्यात पहिले काय दिसेल तुम्हाला? समाज समता संघ. पहिल्या क्रमांकाला क दिसेल पहा, क. इथं पहिलं ऑप्शन तर कटलं तुमचं हे, कारण पहिल्या क्रमांकाला क आहे, याचा अर्थ पहिला आणि चौथ्या ऑप्शन पैकीच उत्तर असेल. पहिलं आहे क समाज समता संघ. समाज समता संघानंतर तुम्हाला काय दिसेल? काळाराम मंदिर सत्याग्रह. क नंतर अ दिसेल पहा. इथे क आहे, अ आहे. इथे बघा, क आणि अ दोन्ही दिसेल. याचा अर्थ आणखी पुढे जावं लागेल तुम्हाला. तिसरी कोणती गोष्ट आहे? तिसरा आहे पुणे करार. तर इथं आता तुम्हाला दिसेल ब. इथं ब आहे का? नाहीये. तर इथं आहे ब. याचा अर्थ आपलं जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 4 आहे. आणि ड म्हणजे शेवटीचं, मग स्वतंत्र मजूर पक्ष हा सगळ्यात शेवटी झालेला आहे. तर यावरून आपलं उत्तर असेल पहा 4 क्रमांक. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे बघा. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर जनरल डिवोटेड द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास असे छापलेले असायचे? अतिशय डिटेल माहिती असली पाहिजे तुम्हाला यासाठी. असं कोणतं वृत्तपत्र होतं की ज्याच्या मुखपृष्ठावर जनरल डिवोटेड द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास असं छापलेलं असायचं? तर याचं अॅक्युरेट उत्तर आहे, सुधारक आहे का? नाहीये, सुधारक नाहीये. तर याचं अॅक्युरेट उत्तर दीनबंधू आहे पहा. दीनबंधू आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की दीनबंधूची सुरुवात ही 1 जानेवारी 1877 मध्ये झाली होती. आणि याचे जे पहिले संपादक होते दीनबंधूचे पहा,
तर याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे की कृष्णराव भालेकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी होते. तर यांनी दीनबंधूची सुरुवात केली होती. दीनबंधूला सुरुवात इथून झाली होती 1 जानेवारी 1877 मध्ये. पण पुढे जर तुम्ही पाहिलं असेल तर 1880 पासून म्हणजे 3 वर्ष कृष्णराव भालेकरांनी हे वृत्तपत्र चालवलं. पण 1880 मध्ये या वृत्तपत्राचे जे संपादक आहेत ते बदलले गेले, कारण कृष्णराव भालेकर हे या वृत्तपत्रामुळे आर्थिक अडचणीत आले आणि त्यांनी हे वृत्तपत्र चालवण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांना दिलं. आणि परिणामतः नारायण मेघाजी लोखंडे हे इथून पुढे या वृत्तपत्राचे काय बनले, संपादक बनले. 1880च्या नंतर तुम्हाला ते आढळून येतं. पहा, दुसरं जे काही दीनबंधू आहे, दीनबंधूच्या बाबतीमध्ये आणखी एक लक्ष द्या की दीनबंधूचा मुखपृष्ठावर काय छापलेलं असायचं, हेच छापलेलं असायचं, जनरल डिवोटेड द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास असं छापलेलं असायचं. आणि याच्या खाली तुम्ही गेलात तर दीनबंधूचा एक हेतू असायचा, म्हणजे सगळ्यात वर हे वाक्य असायचं, जनरल डिवोटेड द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास, आणि याच्या खाली एक याचा हेतू असायचा. हेतू काय असायचा, सेतू व्हावेत दीन सुमतीचे, करिता विनतीही परतुनी खंडन करणे विरित टुमरीचे. अशा पद्धतीचा एक हेतू यांनी इथं खाली लिहिलेला असायचा. पा तर हेही वाक्य याच काळामध्ये आपल्याला आढळून येतं. ठीक आहे, तर हे पण एक लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आता याचं उत्तर आपलं काय असेल, ऑप्शन क्रमांक 2 असेल, दीनबंधू. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे आपला, प्रश्न आहे पा, त्या प्रश्नाकडे जाऊ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबतीतील योग्य विधाने ओळखा. आपल्याला माहिती आहे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीत काय काय सत्य आहे ते तुम्हाला ओळखायचं. हे बघा, भाऊराव पाटलांनी 1910 मध्ये दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केला, पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे 4 सप्टेंबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कार्ले या ठिकाणी केली. ओके. तिसरं आहे वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी मुष्टीफंड योजना राबवली. हा, आणि चौथं आहे भाऊरावांना कर्मवीर ही पदवी संत तुकडोजी महाराजांनी दिली. तर बघा आपण यापैकी कोणकोणते ऑप्शन बरोबर आहेत. तर बघा, कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1910 मध्ये दुधगाव विद्यार्थी आश्रम स्थापन केला. हे बघा मित्रांनो, दुधगाव विद्यार्थी आश्रम कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केला याबद्दल काही डाऊट नाही, पण तो 1910 मध्ये स्थापन न केलेला असून तो 1909 मध्ये स्थापन केला. याचा अर्थ आहे की दुधगाव विद्यार्थी आश्रम कर्मवीरांनी स्थापन केला, पण तो 1909 मध्ये केलाय, त्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन 4 सप्टेंबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कार्ले इथं केली, तर हे बरोबर आहे पा. तर 4 सप्टेंबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कार्ले या ठिकाणी भाऊराव पाटलांनी केलेली आहे, याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी मुष्टीफंड योजना राबवली, बरोबर आहे. तर वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी मुष्टीफंड योजना मागवली. या अंतर्गत मुठभर धान्य हे घरामध्ये घरोघरी जाऊन ते मागत असत आणि ही योजना त्यांनी सुरू केली. तर ब आणि क हे दोन्ही बरोबर ऑप्शन आहेत. भाऊरावांना कर्मवीर ही पदवी संत तुकडोजी महाराजांनी दिली. हे बघा, भाऊरावांना कर्मवीर ही पदवी संत तुकडोजी महाराजांनी दिलेली नाहीये मित्रांनो, तर ती दिलेली आहे राष्ट्रसंत गाडगे बाबांनी. ठीक आहे, तर गाडगे महाराज यांनी कर्मवीरांना कर्मवीर ही पदवी दिलेली आहे पा, भाऊरावांना ही पदवी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, तर यावरून आपल्याला कळतं की चौथं ऑप्शन हे चुकीचं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नसून ती राष्ट्रसंत गाडगे बाबांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, ब आणि क ही दोन स्टेटमेंट बरोबर आहेत, त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे आपलं, दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय. आणि शेवटचा प्रश्न घेऊ मित्रांनो, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेले यशोदा पांडुरंगी हे पुस्तक कोणत्या ग्रंथावर केलेली टीका आहे पा. ठीक आहे, तर कोणत्या ग्रंथावर केलेली टीका आहे? तर दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी केकावलीवर केली आहे का, विप्रमतीवर केली आहे का, मनुस्मृतीवर केली का, वज्रसूचीवर केली आहे? हे बघा, केकावली ही मोरोपंतांनी लिहिलेली आहे, आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की मोरोपंतांनी लिहिलेली केकावली आहे. विप्रमती ही आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की संत कबीर यांनी विप्रमती लिहिली होती पा. मनुस्मृती ही तर प्राचीन काळामध्ये आहे, आणि वज्रसूची कोणी लिहिली होती, तर ती अश्वघोषांनी लिहिलेली होती. तुम्हाला एक माहिती असेल पा की वज्रसूची आणि विप्रमती या दोन्ही ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुलेंवर होता. एक्स्ट्रा माहितीसाठी हे लक्षात ठेवा की महात्मा फुलेंवर या दोन्हींचा प्रभाव होता. थॉमस पेनच्या पुस्तकांचा तर होताच होता, परंतु विप्रमती आणि वज्रसूचीचा सुद्धा प्रभाव महात्मा फुलेंवर होता. तर याच्यामध्ये यशोदा पांडुरंगी जे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते कोणत्या ग्रंथावर टीका आहे, तर त्याचं ऍक्युरेट उत्तर आहे केकावली. मोरोपंताच्या केकावलीवर त्यांनी टीका केलेली होती पहा. ठीक आहे, तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा शेवटचा प्रश्न घेऊ मित्रांनो. खालील विधानावरून समाज सुधारक ओळखा.
तर तुम्हाला काही विधानं दिली आहेत, यानुसार आपल्याला समाजसुधारक ओळखायचा आहे. 1854 मध्ये बेळगाव येथे त्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. परमहंस सभेचे ते सक्रिय सदस्य होते. उदयप्रभा आणि प्रबोध ही मासिके त्यांनी सुरू केली आणि यांना आधुनिक ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणतात. तर यापैकी तुमच्यापैकी माहिती असलं पाहिजे पा की बेळगाव इथे ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेणारे कोण होते, परमहंस सभेचे सक्रिय सदस्य कोण होते. या बघा, परमहंस सभेचे सक्रिय सदस्यामध्ये सदाशिवराव छत्रे तुम्हाला आढळत नाहीत आणि तुकाराम तात्या पडवळ आढळत नाहीत. त्यामुळे जे काही उत्तर असेल ते आपल्या दोन पैकीच एक असेल. परंतु एक लक्षात घ्या, एक तर बाबा पद्मनजी असतील, नाहीतर मग आत्माराम पांडुरंग तरखडकर असतील, कारण परमहंस सभेमध्ये हे दोघं जण होते पा, पण हे दोन तुम्हाला आठवून येत नाहीत. म्हणजे याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून यायला पाहिजे की परमहंस सभेमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत, बाबा पद्मनजी आहेत, पण खालचे दोन ऑप्शन आपले गेले. पण आता इथं लक्षात घ्या, आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी आपला धर्म बदललेला नव्हता. मान्य आहे, त्यांनी धर्मावर टीका केली, पण त्यांनी धर्म बदललेला नाहीये. याचा अर्थ हेही आपलं उत्तर नाही. म्हणजे एकमेव आपलं उत्तर असेल बाबा पद्मनजी, आणि बाबा पद्मनजींनीच उदयप्रभा आणि प्रबोध ही मासिके सुरू केली होती आणि यांनाच आधुनिक ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक असं म्हटलं जातं. तर हे लक्षात असू द्या, आपलं जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, तुम्हाला ही नेमकी समाजसुधारकांची सिरीज कशी वाटली? मी आणखी समाजसुधारकांवर यापेक्षाही चांगले प्रश्न काढण्याचा प्रयत्न करेल. एमपीएससीला ज्या पद्धतीनं प्रश्नाची एमपीएससीच्या पेपर्स मध्ये येतात त्या पद्धतीने आपण प्रश्न काढण्याचा प्रयत्न करतोय. तर अतिशय डीप मध्ये प्रश्न असतील. या सगळ्या माझ्या प्रश्नांची पीडीएफ फाईल सुद्धा तुम्हाला मिळून जाईल पा. या पीडीएफ फाईल मिळवण्यासाठी तुम्हाला माझे जे काही एमपीएससी विथ प्रवीण दांगटे सर नावाचे एक टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, सबस्क्राईब करावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीच्या सोबतच इतिहास, विज्ञान आणि इतर एमपीएससीच्या विषयाची अतिशय डिटेल माहिती ऑलरेडी मी टाकत असतो. तर सगळ्यात पहिले माझ्या टेलिग्राम चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं युट्यूब चॅनल आहे, या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे एमपीएससी स्टडी 0207. ठीक आहे, तर हे पण लक्षात असू द्या. राठोड एमपीएससी अकॅडमीच्या आमच्या चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत ते आहेत माझ्या एमपीएससी स्टडी 0207 चे जे काही व्हिडिओ आहेत यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी असेच व्हिडिओ आणखी बनवायला पाहिजेत का हे मला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा. वयानंतर प्रत्येक एक दिवसाआड आपण या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद, जय हिंद.